पहली गेंद ऑन क्रॉस द लाइन खींच के खेलना चाहते थे, इस बार डॉट बॉल के साथ शुरुआत। स्ट्राइकिंग एंड पर हो गए सनी। पहली गेंद, काफी अच्छी गेंदबाजी, डॉट बॉल के साथ शुरुआत। सनी काटकर, इस बार सनी काटकर की ये शॉट गलत थी। फील्डर वहां पे मौजूद थे, पकड़ेगी कैच और पहला विकेट सनी काटकर मैदान के बाहर। अभिषेक ने पकड़ा बेहतरीन कैच, काफी ताकतवर खिलाड़ी है। नए बैटर बद्री मैदान में आ चुके। पहली ओवर में विकेट अक्षय सुद्रीक। फिर से एक बार गेंदबाज के लिए पटकी हुई गेंद थी, पट के ऊपर से खेलना चाहते थे, समझ खेल नहीं पाए। डॉट बॉल के साथ मैच आगे बढ़ता हुआ, वन बाउंस का इशारा। बद्रीनाथ बोचरे नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय, पहिला चेंडू मात्र डॉट बॉल। बद्रीनाथ हा चेंडू मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न आणि इथे परत एकदा डॉट बॉल, परत एकदा डॉट बॉल। अक्षय सुद्रीक इथे मात्र बॅटरला सुधरून देत नाहीये, अजूनही बॅटरला रन त्याने काढू दिले नाहीयेत। अप्रतिम गोलंदाजी। परत एकदा स्विंग अँड मिस, परत एकदा डॉट बॉल। या मॅचची सुरुवात मिडन ओव्हरने होईल का, निर्धाव षटकाने होईल का? इथे मात्र आतापर्यंत 5 चेंडू बॅक टू बॅक डॉट बॉल, कोणती धाव नाहीये। आणि यावेळेस मात्र एक सिंगल धाव आणि शेवटच्या चेंडूत आले सिंगल धाव। आणि त्याचबरोबर एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बॅटर आउट, एक रन। 1-1-1। सुनील पाटोळे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय। सुनील पाटोळेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय। KCCB लीग 2026 वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट इस मैदान में चलता हुआ। काफी अच्छा माहौल अब तक बना हुआ है इस टूर्नामेंट का। काफी चर्चा है इस टूर्नामेंट की पूरे पुणे में या पूरे महाराष्ट्र में। स्टेप आउटवर खेळलेला फटका आणि ते परत एक सिंगल रन। अब SMT वॉरियर्स की गाड़ी धीरे धीरे पटरी पे आती हुई नजर आ रही है, क्योंकि रन बनाने जरूरी है। यहाँ पे रनों की जरूरत है, अगर मैच को जीतना है तो रन बनाने जरूरी होंगे। SMT वॉरियर ने टॉस जीता था, पहले बैटिंग का निर्णय लिया, उसके बाद थोड़ी सी हड़बड़ाहट, पहले विकेट बहुत जल्दी गई और उसके बाद गेंदबाजों ने मोर्चा संभाला। फिर से एक बार डॉट बॉल। सुरुवातीला अक्षय सुद्रीकने सुधरू दिलं नाही, नंतर सुनील पाटोळेने आतापर्यंत फलंदाज वाटोळे करून टाकले। फिर से एक बार अच्छी गेंद, फिर से एक बार अच्छी गेंद। सुद्रीक बहुत दूर से भागते हुए आए थे, लेकिन रन आउट नहीं कर पाए, एक सिंगल रन। बद्रीनाथ बोचरे आणि स्वप्नील गायकवाड ही जोडी अजून देखील मैदानामध्ये। 3 धाव फलकावरती आपण पाहतोय। सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस। क्लीन बोल्ड दांडी गुल और एक विकेट आउट। सुनील पाटोळे यांचा अनुभव मैदानामध्ये पाहायला मिळाला। अनुभवाने टाकलेली अप्रतिम गोलंदाजी आणि ते विकेट मिळाली। फिर से एक बार
अक्षय सुद्रिक गेंदबाज गिले, नॉन स्ट्राइकर एंड पर हो गए प्रवीण। अक्षय सुद्रिक पहली गेंद, फुल टॉस थी, फायदा नहीं ले पाए यहाँ पे, और यहाँ पे मौका था रनआउट का। प्रवीण इस बार बच गए। स्वप्नील साठी टाकलेला फुल टॉस चेंडू स्वप्नीलला फायदा मात्र घेता आला नाही। डॉट बॉल, अक्षय सुद्रिक परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल। बॅटची आतली कड, एक सिंगल रन घेण्याचा प्रयत्न नाही, परत एकदा इथे मात्र बॅकअप चांगला होता अभिषेक। आज मात्र अभिषेकने चांगली फिल्डिंग केली, पहिला झेल अभिषेकने टिपला होता। एक उंच पुरा ताकदवर बाहुबली खेळाडू, आणि त्याने टिपलेला एक सुंदर झेल देखील आपण पाहिला। अच्छी फील्डिंग यहाँ पे एक सिंगल रन के साथ ये मैच आगे बढ़ता हुआ। 4 रन धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत। 2 विकेट इथे गमावल्या गेल्या। प्रवीण हुसूर नवीन बॅटर मैदानामध्ये। प्रवीणला आता मात्र टीमला विन करायचं असेल तर प्रवीणला विनिंग बॅटिंग करावी लागेल, चांगल्या धावा बनवाव्या लागतील। अक्षय सुद्रिक मात्र अप्रतिम गोलंदाजी करतो, वेगवान गोलंदाजी, अचूक टप्पा। त्याच्या गोलंदाजीचं मात्र अगदी पाहिलं तर अचूक टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केली। जे फुलटो चेंडू टाकले ते देखील मोठ्या फटक्यांवरती परावर्तित करू दिले नाही। वारंवार उसळते चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, त्यानंतर प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळत आहे। अक्षय सुद्रिक मात्र फक्त आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या। दुसरं षटक तो मैदानामध्ये टाकत असताना अप्रतिम मारा ते पाहायला मिळालं, आणि इथे परत एकदा डॉट बॉल, कोणती धाव नाही, डॉट बॉल इथे मात्र येईल। 3 ओव्हरचा खेळ संपलाय। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 रन। परत एकदा डॉट बॉल, सुनील पाटोळे बॅक टू बॅक षटक। इथे मात्र पहिले 4 षटक हे अनुभवी गोलंदाजाने इथे हाताळलेत, आणि धावफलकावरती फक्त शांतता पाहायला मिळेल, भयाड शांतता आहे। आणि या शांततेमध्ये आता या बॅटरला मात्र आतापर्यंत काही धाव मात्र जमवता आल्या नाही, फक्त 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होत आहेत। 4थं षटक हे प्रगतीपथावर असताना दोन्ही गोलंदाजांनी अनुक्रमे 2-2 धावा आतापर्यंत खर्च केल्या। तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, फक्त एक सिंगल धाव। 5 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत। 4th ओव्हर इन प्रोग्रेस। प्रवीण हुजूर बॅटिंग साठी मैदानामध्ये आपण पाहतोय। फुल टॉस, आणि इथे फक्त एक सिंगल धाव। फुल टॉस चेंडूचा जास्त मोठा फायदा घेता आला नाही, आणि त्याचबरोबर 4 ओव्हरचा खेळ संपलाय। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा, 6 रन ऑन स्कोर बोर्ड। सुनील पाटोळेने खर्च केल्या केवळ 4 धावा, 1 विकेट मिळवली। अक्षय सुद्रिकने 2 ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली। स्वप्नील गायकवाड 10 चेंडूमध्ये 3 धावांवर ते बॅटिंग करतोय, तर प्रवीण 4 चेंडूमध्ये 1 धावावरती बॅटिंग करतोय। आता गेअर चेंज करावा लागेल, प्रयत्न मात्र करतायत अभिषेक, यावेळेस मात्र चेंडू सापडू शकला नाही। इथे मात्र अभिषेकचं धुंडो रे साजना पाहायला मिळाला, पण तोपर्यंत एक सिंगल धाव इथे अगदी सहज पूर्ण केली गेली। 7 रन ऑन स्कोर बोर्ड। यावेळी चेंडू हवेत, वरच्या चाळीला मात्र चेंडूने स्पर्श केला, रन मिळणार नाही। चेंडू डॉट बॉल। इथे चेंडू फ्लॅटेड फटके खेळावे लागतील, फ्लॅट समोरच्या बाजूला चेंडू खेळावे लागतील।
आणि तरच धावा तुम्हाला जास्त मिळवता येतील. पण अजूनही स्वप्नील आणि प्रवीणला सूर गवसला नाहीये. यावेळेस फटका जोरदार. याच फटक्याची बोलणी आपण करत होतो आणि तोच फटका स्वप्नील गायकवाडच्या बॅट मधून. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. इथे प्रयत्न करावा लागेल, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल, तरच तुम्हाला धावा मिळतील. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. हिम्मत भी हमेशा बहादुर का ही साथ देती है. आणि इथे हा चेंडू अगदी पाहिला तर जो फटका खेळला त्यानंतर गोलंदाजी लाईन बिघडवली गेली. परत एकदा चेंडू हवेत, रन घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. परत एकदा सुनील पाटोळे मॅन विथ द गोल्डन आर्म डायरेक्ट हिट केला आणि फलंदाजी ते बाद. चौदह धावनवरती 3 फलंदाज बाद. 14 रन अब तक पूरे हो चुके और 3 बैटर अब तक आउट होके मैदान के बाहर जा चुके. KCCB लीग 2026 वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट. आज के दिन का दूसरा सामना मैदान में चलता हुआ. अच्छा शॉट वहां पे स्वप्निल के बैट से, रनआउट का मौका, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. अक्षय सुद्रिक डायरेक्ट हिट कर दे, बल्लेबाज आउट. स्ट्राइकिंग एंड पर हो गया अनंता घुगे. नए बैटर मैदान में आए हैं. पहली गेंद, फुल टॉस. अभिषेक वहां पे थे. इस बार अच्छी फील्डिंग, कोई रन नहीं, डॉट बॉल. स्कोर बोर्ड पे बने केवल 14 रन. 14 रन ऑन स्कोर बोर्ड. 4 बल्लेबाज खो के बनाए 14 रन. फिर से एक बार गेंदबाजी के लिए अब आएंगे सचिन. बाळू खिलारीने देखील चांगलं षटक हाताळलं. 8 धावा खर्च केल्या. इस बार स्क्वायर लेग में गेंद को खेला है अभिषेक. वहां पे एक सिंगल रन के साथ ये शुरुआत. 15 रन ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 11 चेंडूचा खेळ सुरू शिल्लक आहे आणि 11 चेंडूमध्ये SMT वॉरियर्सला मात्र धावांचा डोंगर उभा करावा लागेल, जास्त धावा बनवायला लागेल. इथून अगदी 40+ धावा जरी झाल्या तरी फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. पण हा 40+ धावा बनवायच्या असतील तर तुम्हाला रन घ्यावे लागतील. इथे परत एकदा रनआउटच्या रूपाने आणखी एक विकेट. सचिन कुसकरने मिळवलेली विकेट आपण पाहिली. 5 बॅटर इथे बाद झालेत. 5 बल्लेबाज आउट हो चुके. सचिन कुसलकर. अच्छा शॉट, वहां पे हवा में गेंद, रिले कैच. सुनील पाटोळे ने छोड़ा, बैकअप अच्छा था और यहाँ पे कैच. विकेट यहाँ पे गवा चुके दिनेश. स्ट्राइकिंग एंड पे रहे दिनेश. अनंता घुगे आउट होके मैदान के बाहर. बहुत ही बढ़िया कैच यहाँ पे. सुनील पाटोळे के हाथ से कैच छूटा. निकुंज ने कैच पकड़ा. अच्छा बैकअप था. लाइफ में अगर बैकअप ना होगा तो आपको पैकअप करना पड़ेगा. व्हॅलेंटाईन डे वीक देखील जवळ आहे. तो जेव्हा ब्रेकअप केव्हा होतात माहितीये का? जेव्हा बॅकअप मिळतो ना तेव्हाच ब्रेकअप होतो. व्हॅलेंटाईन डे आहे त्यामुळे बॅकअप चांगला ठेवा, ब्रेकअप होणार नाही याची काळजी घ्या. आणि ब्रेकअप झाला तरी फरक पडणार नाही याची काळजी घ्या. और एक विकेट. अमोल बैक टू द पेविलियन. 7 बल्लेबाज आउट. 7 विकेट गवा चुकी. ऑल आउट. 15 रनों पे ऑल आउट. सर्वात लोएस्ट स्कोर. जबरदस्त खेळ इथे पाहायला मिळाला. परत VC मास्टरने मात्र मास्टर खेळ केला. मास्टर स्ट्रोक खेळला. फक्त 15 धावांमध्ये
SMT वॉरियर्सला ऑल आउट करून टाकलंय. 15 धावांमध्ये आउट केलाय. 16 धावांची गरज, 16 रनों की जरूरत. सुरेंद्र सामंत गेंदबाज के लिए. मैच के लिए शुरुआत. सुरेंद्र पहली गेंद, अच्छी गेंद, अच्छी लाइन लेन के साथ शुरुआत सुरेंद्र द्वारा. डॉट बॉल के साथ सुरुवात. निर्धाव चेंडून सुरुवात झाली. अगदी आमच्याकडे 16 धावा जरी असतील तरी सेफ्टी वॉरियर लढण्यासाठी तयार आहे आणि प्रयत्न मात्र ते करतात. चेंडू हवेच, पण ते चेंडू होता फिल्डर काफी दूर. दे एक सिंगल रन. सिंगल धावेबरोबर इथे सुरुवात होतीये. सिंगल धाव इथे मात्र घेतली जाते. दो रन स्कोर बोर्ड पे बने, 2 रन. फिर से एक बार अच्छा शॉट. और ये क्लीन बोल्ड इनसाइड एज. और यहाँ पे उमेश बैक टू द पेविलियन. स्वप्नील गेंदबाज, स्वप्नील गायकवाड. निकुंज नए बैटर. फिर से एक बार अच्छा शॉट. और यहाँ पे सिंगल सिंगल रनों के साथ इस मैच को आगे ले जाते हुए वरद विश्व मास्टर काफी अच्छा खेला है इस टूर्नामेंट में. खास करके गेंदबाजों ने इस मैच पे अपनी पकड़ मजबूत करके रखी है. फुल टॉस, बाहर डायरेक्ट हिट और ये बल्लेबाज आउट. आटली बाटली फुटली नाडी तुझी सुटली पोरं झोपूनतली नी आजची धुतली करुणाला घपला मला बघून लपला मारत होता गप्पा मी मागून गेला धप्पा. तू माझा भाऊ आणि मी तुझा भाऊ चलणार भाऊ आता भाऊ नको खाऊ नाक्यावर जाऊ आणि वडापाव खाऊ फास्ट लोकलने पटपट घरी जाऊ.
स्कोर बोर्ड पे बने रन 8। स्कोर बोर्ड पे बने रन 9 रन ऑन स्कोर बोर्ड। 2 ओवर के बाद 9 रन। जीतने के लिए 30 गेंदों में केवल 7 रनों की जरूरत है। मैच काफी एक तरफा होता हुआ नजर आ रहा है। अच्छा शॉट यहाँ पे अभिषेक द्वारा। अभिषेक शर्मा मैदान में उतर चुके हैं और अच्छा शॉट आते ही खेला है निकुंज। निकुंज गुगले स्ट्राइकिंग एंड पर है निकुंज। इस बार लॉन्ग ऑफ की दिशा में खेला हुआ शॉट था। यहाँ पे फील्डर मौजूद है। केवल एक सिंगल रन। सिंगल रन के साथ ये मैच आगे बढ़ता हुआ। और यहाँ पे बच गए। विकेट कीपर की गलती। चांस बना था, मौका बना था। सनी इस बार चुके। आज सनीचा दिवस मात्र थोडासा खराब दिसतोय कारण पहिल्या चेंडूवरती अभिषेकने त्यांचा झेल टिपला. अभिषेकने कोणती चूक केली नाही पण यावेळेस सनीकडनं झालेली चूक. सटवेक इनको खेला एक सिंगल रन. एक सिंगल रन इथे मात्र सहज पूर्ण होईल. केवळ 4 धावा विजयासाठी गरजेच्या असतील. 2 चेंडूचा खेळ मात्र अजूनही शिल्लक. सुरेंद्र सामंत से एक बार गेंदबाजी के लिए अच्छा शॉट. फील्डर वहां पे मौजूद है. टारगेट का प्रयास. एक सिंगल रन. 25 चेंडू 3 धावांची गरज. फक्त 3 धाव विजयासाठी गरजेच्या असतील. अभिषेक शर्मा स्ट्राइकिंग एंड पर है. एक बार फुल टॉस गेंद थी, फायदा लिया. एक सिंगल रन. काफी आसानी के साथ इस मैच को आगे ले जाने की कोशिश. यहाँ पे रन रेट भी देखना पड़ेगा. जितने कम ओवर में आप मैच खत्म करोगे उतना बेनिफिट आपकी टीम को होता रहेगा. अभी भी 2 रनों की जरूरत है. 24 गेंदें बाकी है. जितने ज्यादा मार्जिन से जीत उतने चांसेस बढ़ते रहेंगे आपके टेबल पॉइंट पे टॉप करने के. और वही प्रयास यहाँ पे होता हुआ. 24 गेंदों में अभी भी 2 रनों की जरूरत. गेंदबाजी के लिए अमोल. अनुभवी गेंदबाज है अमोल. पहली गेंद अभिषेक शर्मा. टीम के बाहुबली सिक्सर और मैच को कर दिया खत्म. 5 विकेट से इस मैच को जीत लिया. एक तरफा हुआ ये मैच. वरद विसी मास्टर ने इस मैच को एक तरफा जीत लिया है. एसएमटी वॉरियर्स काफी अच्छा खेले. कुछ गलतियां हुई इसके वजह से इस मैच में हार का सामना करना पड़ा. मैन ऑफ द मैच, प्लेयर ऑफ द मैच प्लेयर ऑफ द मैच सचिन कुसालकर. 4 गेंदें फिर फेंकी और 2 विकेट इसमें लिए. केवल 1 रन खर्च किया सचिन कुसाळकर. खरं तर सचिन कुसाळकर लेट गोलंदाजीला आले. मागून कानामागून आले, तिकड झाले. कारण सुरुवातीला सुनील पाटोळेने चांगली गोलंदाजी केली होती. सुद्रिकने चांगली गोलंदाजी केली होती. पण इथे 4 चेंडू शेवटचे हाताळले आणि त्यामध्ये 2 विकेट घेत 1 रन फक्त खर्च केला. सचिन कुसाळकर मॅन ऑफ द मॅच. मैच देऊन आपण सन्मानित करतोय सचिन कुसाळकर यांना. फूड पार्टनर बालपानी बेक एंड लाइट की तरफ से गिफ्ट हैम्पर और उसके साथ विंसर ग्रुप की तरफ से एक आकर्षक ट्रॉफी. यहाँ पे देखिए सचिन कुसाळकर को सम्मानित किया जाएगा. बढ़िया सी ट्रॉफी. विंसर ग्रुप मेक इट इफेक्ट.
कीपिंग की तरफ से एक आकर्षक ट्रॉफी देखिए यहाँ पे सम्मानित किया जाएगा सचिन कुसलकर, इस मैच के हीरो। लड़ती पतंगों में, भिड़ती उमंगों में, खेलों के मेलों में, पल खाती काफी बढ़िया जेलों मुकाबला में, नजर आया इस मैच गन्नों में। के मीठे में, इस मैच के बाद दर में छींटे में, नेक्स्ट मैच ढूंढो तो मिल जाओगे, गुरुत्वान तब पाओगी गेहूं वो राइजिंग रंग इंडियंस, ऐसा आज निखरे, गेहूं राइजिंग इंडियंस और मन जाए गुरुत्वान, ऐसी हो। इन दोनों टीमों के बीच नेक्स्ट मैच। We will start the next match around 10:45. Till then, we'll have break.